अनंत गणी ऑफ टू गोहागर पानी छिड़का छिड़की रेडी फॉर अनदर एडवेंचर रोड. दादाने सोडलं क्रेझी मुंडल फाटा. लगेच बसायला पण भेटलं किंग. लास्टला भेटले पण पुढं थोडं जाऊ वेरी कॅज्युअली पण कधी पण जन्नत आहे. बसायला भेटलं इम्पॉर्टंट होतं. रेस्ट इज इम्पॉर्टंट इन लाईफ. जरा हेक्टिक ते हेक्टिक मला वाटतं इझी होऊन जाईल बस कारण की बसने कंटिन्यू तरी साथ दिली ना इझी आहे. आता बघा इथे तर बस भेटले. आता गॉगरला जाऊन अंजनवेलला बस भेटणं इम्पॉर्टंट. क्रेझी प्लॅन सांगून टाकू का? सांगितलं तर आहे पण एकदम रोड मॅप प्रॉपर आहे. प्रॉपर क्रेझी रोड मॅप. तर आता सुरुवात तर झालेली आहे. तुम्ही बघितलं घरापासून आलो. आता बस पण पकडले. आता इकडून जाणार गॉगर एकदम पाण्याच्या जवळ. तिकडून जाणार अंजनवेल. आणि अंजनवेलला तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर सांगतो तिकडे आहे गोपाळगड. गोपाळगडला जाऊन मचावणार आम्ही दोघं. गड बघणार. पहिला आमचा म्हणजे फर्स्ट पाण्याजवळचा किल्ला असणार लाईफमधला. लांबचा गड आणि लाईफमधला म्हणजे 300-400 किलोमीटर लांबचा गड. फर्स्ट टाइम अचिव्हमेंट. न्यू अचिव्हमेंट. आणि तिकडून एक लाईट हाऊस आहे. डॉल्फिन पॉईंट आहे. तिकडे गेलो तर जाणार आहे. नक्की नाही आहे कन्फर्मेशन काय नाही आहे कारण की आम्हाला जर लेट झालं तर आम्ही आऊट होणार आहे. त्याचे पण आम्हाला पॉसिबल नाही सगळं फिरणार कारण की इकडून रिटर्न घरी जाणार आहे कॉन्ट्रोवर्शियल आणि काय हार्डेस्ट गोष्ट आहे. काय तिकडून घरी रिटर्न जाणार व्हेरी हार्ड आहे. व्हेरी हार्ड आहे. जर हार्ड नाही अननेसेसरी आहे. म्हणजे लास्टची गाडी 9ची आहे. जर ती सुटली तर कुठून चालत जायला लागेल का बीचवर झोपायला लागेल काय सांगता येत नाही आम्हाला. बीचवर झोपायला ठीक आहे 100% पण व्हेरी रॉंग पण आहे घरी समजलं तर. घरी समजलं म्हणून तो सॉर्टेड सीन आहे. जर झालं तर जाऊच म्हणजे तिकडून गोवागर बीच आणि बीचवर आंघोळ पॉसिबल. ओनली मी इज अफ्रेड ऑफ पाणी. नाही मला नाही इच्छा. ते हेच आहे एव्हरीवेअर एकच रिझन आहे. काय जमलं नाही की इच्छा नाही. ठीक आहे जमलं नाही. काल खांदी काय बोलतात पालखी नाचवल्या अजून खांदा दुखतोय जरा डॅमेज आहे पण ऑलवेज गुड. आशीर्वाद एकदम एन्जॉयबल. अनंत गणी सॉर्टेड सीन आहे यार. जन्नत लाईफ मजा येते. व्हेरी कॅज्युअल आणि मजेशीर लाईफ चालू आहे. का माहिती का फक्त पोट जरा ढवळायला लागले. कालचं जेवण आऊट होऊ शकतो कधी पण. बघा मोशन सिकनेस एकदम डिप्रेसिंग आहे. जागा चेंज करणंच गेलं तर ठीक आहे ते. डर पाहिजेच. आय थिंक माझ्यापेक्षा तर बेटरच कंडिशन आहे रायगडपेक्षा. into 100x into 100x एकदम घाण पडतो. माझी किती वकाऱ्या गेलेला मला पण माहिती नाही रे. एवढी बेकार कंडिशन झालेली. आता 7 पण येणार नाही रे निघाली. काय माहिती नाही गोवा गेलं काय माहिती बोलणं पण ठीक. पहिलं काय माहिती बोलणं गेलं तर ठीक आहे. जरा सेकंड थॉट द्यायला लागतं. 7 करली 7 म्हणजे काय बोलतो मी आणि निघाने तुला दिलेली. त्याची निघाने तर नव्हती दिली. निघाने दिलेली नव्हती दिली रे. तो हार्स बंद आहे रे. बिचाराने दिलेली. काय दिलं जरा जिरा सोडा घेतला आणि ते गोळ्या घेतलेले. बोलतो रे माझा अपमान का करतो. मी काय देणार रे. बिकॉज यू आर व्हेरी सेल्फिश. व्हेरी रॉंग बट टेल मी दिया तोंडावर जागा करण्यासाठी. You are completing your fetish. You are not helping me. You are just completing your fetish. सगळ्या बसमध्ये ना स्वामी जबरदस्त फोटो लावतात. आय थिंक आमच्या इथं खंडोबा आणि त्यांच्या माइंडसेट. बस पण नाही सोडली
जंपिंग याच्यात मोशन सिकनेस होतं ना साहजिक मला तर सवय पण मला एवढं ते जेवणामुळे होत आहे जेवण मला पण म्हणजे काय मला काय पण रात्रीच्या 12 वाजता जेवतो दाखव काय रात्रीच्या 12 वाजता जेवतोय 12:30 वाजता जेवतो तरी रॉंग शेड्यूल ह्या बच्चीचं नॉर्मल मला सवय ते रस्ते पण जरा चांगले आहेत आमच्यापेक्षा मला पण ना आधी सवय होती लहानपणी पण जसं मोठा होत मला डायबिटीज वाढत चालली पण दुसरा खायला लागला आता कसं लय दिवस कंपनी म्हणजे पाठीमागे जेव्हा आले ना तेव्हा मला अरे मोशन देखील ऑन टॉप होतो अरे अशी वेळ होती की डोळे बंद करून झोपली हे रॉंग आहे तर आता याचा खाली गेलो आम्ही गलतीचे बाय मिस्टेकली फरफटणार एक तर टायरवर अडकणार पहिले टायरवर पडणार ते मोशनवर डिपेंड आहे की आम्ही पुढे जातो पाठी जातो म्हणजे आम्ही कुठे पण गेलो फरफटतोय एकदम टॉप लेवल दिल्लीला पांगला होणं पण डेड आहे आय थिंक आणि डेड इज बेटर देन लुणा पांगला डेड आणि लुणा पांगळाच्या मध्ये आपण जाऊ डेड डायरेक्ट कोमाचे पण डेड तिथं मारू पण नाही निघत स्वतःला सॉरी उलटी करायला लागेल नको आगरला आलो आय थिंक बघू एकदम क्रेझी दिसते काहीतरी भावांनो दुसरी बस पण लागलेलीच आहे अंजनेरला जायला ही समोर आहे क्रेझी आणि नशीबच आहे आमचा एवढा क्रेझीली चालतो आम्ही आम्ही तर कोणच नाही लगेच विचारलं असतं किती लांब आहे आपण तर कोणच नाही आय थिंक दिस इज द बस हे तर कोणतं आहे हे काय नाव आहे ते माणसांना विचारता काय तर इन्फॉर्मेशन काढतोय आत्ताच गेली काय बात करतोय नेक्स्ट कधी किती 11:20 शिवलो आय थिंक वी आर गेटिंग फक आज जरा लेट झालं 2 मिनटं यार शिट आय थिंक रिक्षाला प्राइस एकदा विचारली पाहिजे कुठली वेटिंग आहे आता पण 11:20 इज व्हेरी फक विचारणं तर डिझर्विंग आहे पण लुटणार पण जरा टायर्ड देऊ भावांनो हे 2-2 मिनिटाचे कुठले रिग्रेट भेटतात 2 मिनिटासाठी गाडी सुटली आणि आता डायरेक्ट 11:20 आहे आणि आता 10 वाजलेत डायरेक्ट 1-2 तास करू काय आम्ही आउट होणार व्हेरी रॉंग डायरेक्ट विचारणार रिक्षाला आता मला वाटतं लायला महाग घेणार तर मंदिर आहे क्रेझीवाला विचार काम एवढं नाही वाटत आहे मला 350 रिक्षाला देणं रॉंगच आहे मला तर नॉर्मल वाटतं 350 रिजनेबल प्राईस 300 करू शकतो त्याला 300 तरी कॉन्ट्री किती लागतात 150 व्हेरी रॉंग काय करायचं मला वाटतं डिझर्विंग आहे पैसा आणि आता 10 वाजले अर्धा सामानचे गाडीला तिथं पण फाट्यावरनं तिथं पण पैसे जातात तिकीटचे 150 रुपये जातात 40 रुपयाचं तिकीट असेल त्याची आता इथनं आणि 100 रुपये तिकडनं म्हणजे तू 200 बोलला तर हा सेमच आहे इथनं मला वाटते डिझर्विंग व्हेरी कन्फ्युजन फायनान्शियल प्रॉब्लेम्स मला त्या 2 मिनिटासाठी डायरेक्ट डबल ट्रिपल प्राईस पे करायला लागणार आहे पण आपल्याला ऑप्शन नाही पण तिकडे जाऊन आपल्याला भेटलं नाही काय ते हे लोक तर बोलतात हे तर पाहुणे बोलले 100% त्या फाट्यावरती त्यांचा कॉन्फिडन्स काय एवढा आहे पण पाहुणे असून ते तर वेगळी गोष्ट आहे पण टेकर येतात बिटा मारीचे गरजच आहे आता 350 डिझेल मारतात 350 रॉंग 300 एक वेळ करू शकतो ना ठीक आहे बोललो तर पाहिजे ना आपण काय करायचं मित्रांनो काय करायचं सांगा तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे
350 पाणी तिकडे गार आहे का चेक करू. मग 10:30 लगेच असतील. 10:30 लगेच वाजताल भावा. 11 11:30 पोहोचू आपण. 10:30 बरोबर लगेच वाजता. मला टायमिंगचं नाही तिकडे पण पैसा देणंच आहे ना. त्या फाट्यावरती उतरल्यानंतर तुला काय भेटलं नाही. पण रॉंग मेंटॅलिटी वाटते मला. आपल्याला जायचंय कुठं, आपण उतरणार मध्येच रस्त्यातच, काय ऑप्शन नाही. फाटा माहिती ना, ह्यांचा फाटा बघितला ना कसा होता. 5-8 किलोमीटर लांब. मग हे तर डेस्टिनेशन. आपण ह्यांचं तर ते घेतल कोण ह्याला झाला बिला. ह्यांची काहीतरी वेगळी प्लॅनिंग आहे हे पाहुणेत म्हणजे. तर कन्फ्युजन. तर आता 300 साठी इन व्हायला झालं. 300 मध्ये नाही इन झाला तर आम्ही आउट आहे. ऑल आउट आहे आम्ही. कारण की आमच्याने म्हणून आहे 300 मध्ये 150 कॉन्ट्रीज बेस्ट होते. जास्त ओके नाही वाटत आहे. 5-10 मिनिटं विचार करून 5-10 मिनिटं विचार करून 5-10 मिनिटं इझी काहीतरी कुंड टाकली आणि तर गेलेलं आहे इथं हे करायला शुद्धीकरण ना वाळवायला बाहेर उभं आम्ही 10 मिनिटं फक्त विचार करतोय. आणि ते हे पण नाही की लॉजिकल विचार करतोय, एकदम सेन्सलेस विचार करतोय. 350/4 तोंडावरची मॅच पण ते पण ठीक आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट करतो ओव्हरऑल कॉस्ट किती झाली. रॉंग तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टवरती ट्रॅव्हलिंग करताय ते हे विचार करणं गरजेचं आहे की एंड ऑफ द डे तुमची ट्रिप कॉस्ट किती करते. आणि ते प्री प्लॅनिंग करणं आणि प्री कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. डिसिजन घेऊ शकतो कारण की गावाला आला होतो. किती पैसे गेले काहीच नाही करता गेलं आम्ही. त्यामुळे ओनली 65 ते मागे जातं. त्याच्यामध्ये काहीतरी हॅरेसमेंट होतं. ठीक आहे ना. आम्ही आतापर्यंत 120 रुपये खर्च 105 रुपये खर्च केलेले आणि आता ह्याच्या पुढं होतात खर्च. इथे डायरेक्ट कम झाली अमाऊंट डायरेक्ट 175 ठीक आहे. डायरेक्ट 4 दिवसाचा बजेट आमचा एका दिवसात गेला. काय नाही ठीक आहे आता काय करू नाही ऑप्शन नाही आमच्याकडे. लेट झाला होता 2 मिनटं लेट झालं. 2 मिनटाची प्रायसिंग आहे. 2 मिनटं लेट व्हायची शिक्षा प्लस प्रायसिंग. डायरेक्ट ट्रॉमा क्रेझीच बांधायचं आणि हा मोठा व्लॉग व्ह्यू डायरेक्ट मला क्रेझीवाला डायरेक्ट मोठा व्लॉग व्ह्यू. 12 किलोमीटर 25-30 मिनिटात किलोमीटर लांब आहे. हो का? डायरेक्ट याच्या पलीकडे बीच. क्रेझी मेंटॅलिटी. होऊ शकता 4 पकडलं गडाच्या बाजूला पण आहे. लांब आहे थोडा. आता फाट्यावर आहे अंजवेल बीच. तिकडे अंजनवेल बीच आहे गोपाळकडे. त्यानंतर एक लाईट हाऊस आहे. त्यापुढं बीच इकडं बीच आहे. इकडं गड आहे. इकडं लाईट हाऊस आहे. आपला बीच अगर बीच इकडे इथे या घरांच्या पलीकडे बोलतात ना काका की इकडे बीच आहे डायरेक्ट अर्धा मिनिटावर. हो तिकडं पण आहे अंजनवेल बीच. अंजनवेल आहे का अंजनवेल दाखव. हॅलो इथं पाणी आलेलं आहे जरा समुद्राचं. किंग घाटामधनं मित्रांनो चाललं रिक्षाने. क्रेझी अब गेले डायरेक्ट वर 70-85 डिग्री चढतोय बघा.
आजचा अजून एक दिवस वाढला एक दिवस. पॉवर हाऊस पॉवर स्टेशन आहे कसलं गॅस बघा पॉवर स्टेशन मोठे मोठे प्लांट्स आहेत रे. हे कुठले त्यांनी हे बांधलंय व्हेरी रॉंग प्लेस आय थिंक. बिटवीन नेचरमध्ये गेलं तर तुम्ही ठीक आहे. नुसता मोठं रिक्षा ब्लॉक आणि आता सगळं सॉर्टेड आहे. अजून 2 दिवसात सुट्ट्या वाढल्यात. काय समजत असं झालंय. फोनमधला स्टोरेज संपत चाललं. कुठला क्लाउड स्टोरेज विकत घ्यायचा काय समजत नाही आहे. व्हेरी रॉंग मेंटॅलिटी झालेली आहे. आता काय करायचं काय नाही मला सुचत नाही. लेट सी. आधी आहे तर बघू. आधी आजचा स्ट्रगल कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्या पुढे बघताय काय करायचं काय नाही. आजचा स्ट्रगल इम्पॉर्टंट तरी कॅज्युअली चाललं तर रॉंग आहे इथं. प्लांट बनवणं पण ठीक आहे. मोठे मोठे पॉवर प्लांट आहेत. ऑन काय क्रेझी हॉर्स पॉवर्स लागले तिकडे. काय माहिती क्रेझी सिस्टम आहे. नको चालत जाणार तेच. संध्याकाळी पण तेच भरतो आम्ही. लवकर निघालो खाली तर चालत इथे देऊ खाली फाट्यावरती. इथून पण जाते का? लाईट हाऊस जवळ आहे ना तिकडून. लाईट हाऊस बंद आहे का चालू आहे? जाऊ शकतो. संडे तर आज काय हे नाही ना असं काय. अरे काय वीकेंड गडावर गाव आहे खाली डायरेक्ट गाव. तरी कॅज्युअल रस्ता आहे. किंग जन्नत क्रेझी काहीतरी बापरे क्रेझी व्यू. खतरनाक. इथंच बस भेटतात का? तुम्हाला बस मिळते. बस खाली जात नाही का? एखादं दमदम पण आलेलं असतं रिक्षा वगैरे. इथनंच रिटर्न मारते बस. तिकडे बोट वगैरे लागल्यात. क्रेझी आवाज येतो. लाटांचा आवाज येतो. क्रेझी चल चाललं घेऊ पुढे पुढे. इथं थांबणं रॉंग. घर भावांनो क्रेझी काय क्रेझी. डोंगरावर घर बांधलेत. सुनामी ढलान बिलान एक खतरनाक. मी पण एवढ्या समुद्राच्या क्लोज गॉगर साईड म्हणजे गाव साईडला फर्स्ट टाइम आलोय. मुंबईलाच बघत आलोय. मुंबईचे समुद्र जरा थकलेले आहेत. हे जरा ऍग्रेसिव्ह वाटतात. दिसायला ऍग्रेसिव्ह. आवाज येतो एवढा लांब. दिसायला ऍग्रेसिव्ह येतं. 500-600 मीटर असेल एवढा लांब आवाज येतो. तिकडे बोटी बिटी आहेत रे. क्रेझी. नको नको नको.
लिव्ही मॅलोन बोट टच केली लेफ्ट वेट बघू दे डू वॉन्ट टू सी थिंक दिस वे तिथं लेफ्ट लिहिलंय पागल आहे का गोपाळगडला जायला इकडून इकडनं जा ना फकिंग इडियट्स मॅप गोल मॅप माझा फॉल्ट नाही ओनली मराठी तुला बोललेलो इथं ते लिहिलंय समोर लेफ्ट करतोय तरी तुला समजत नाही विपरी लोक आज जास्त दिसतील तरी कॅज्युअलच आहे आता आम्हाला तर सवय झाले ते कर्नाला वरती एवढे बघितले ना भया येईन भया लोक रॉंगच आहे बघ 100% चालत जाणं तर व्हेरी रॉंग आहे कॅज्युअल आहे बेस्ट वे टू डू कधी पण कॅलरी बर्न डायरेक्ट पोल्युशन वाचवतो आम्ही दोघं कॅलरी बर्न कॅलरीचं तर तुलाच आहे मला तर काय नाही इकडून तर स्टॉपवर पण चालतच जाऊ आम्ही तर आता विचार करतो फाट्यापर्यंत पण चालत जाऊ फाट्यापर्यंत डायरेक्ट बस तिथे भेटणार कारण की आम्हाला तिथं जरा जास्त रेग्युलेटिव्ह बसची पण नाही रे गोगर बीचला मला वाटतं किंग तिकडे ते मजा कारण की अंजलवेल बीच जरा बघितलेला ना आपण गुगलवर बघितलेला हा, ती तो कशी एवढा रेती खास अशी नव्हता. ऑर्गेझम नव्हती खास पण नव्हता गोगर बीच ना थोडीशी झलक बघितली आम्ही आता क्रेझी दिसते क्रेझी महाराजांच्या स्मारक आहे पुढे बँक ऑफ इंडियाच्या समोर लावलंय कुठे दिसते तुला वरती शिवाजी महाराज जय 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 हे नारळाची झाडं ऑर्गेझम देतात हिरवा इथं इथं आहेच ऑब्विसली ती इथं पण असू शकते काहीतरी सायन्सला बघा सायन्स बघत राहा सायन्स येतात चला पाठी साहिल रॉंग साहिल मेंटॅलिटी क्रेझी जुनी टाईप घरं आहेत बिर आहेत व्हेरी रॉंगच मेंटॅलिटी आणि ते काका आता जरा फ्रँक होत होते आमच्याबरोबर की बोलत होते की तुम्हाला म्हणजे डायरेक्ट गडावर सोडतो 500 रुपयाला भाई आम्ही 350 रुपयासाठी आहे ना तिकडे 10 मिनटं विचार केला आहे एवढी मीटिंग केली आम्ही त्यांना काय वाटतं कॉमेडी आहे का 500 रुपये आम्ही असेच देऊन टाकू परत अर्धा तासाची मीटिंग झाली असती आपण हे असं व्हेरी रॉंग इज घुरणं इज व्हेरी रॉंग ते आपण बापरे व्यायाम शाळा बी आहे फिटनेस इम्पॉर्टंट इथून वरती आहे 1 किलोमीटर ओनली गोपाळगड क्रेझी काहीतरी सानेसारखं वाटतंय तर आता डायरेक्ट हाईप आहे वरती चढाई क्रेझी काय बोलत होता तू मी बोलवतो की आपण हे बोलतो एवढं विचार करतो हे ते लोकांना असं वाटत की आपण कंजूस आहे पैसे नाही भिकारी आहे पण हे नाही आहे पैसा तर दोघांच्या पॉकेटमध्ये भरून आहे पण आम्ही सेविंग करतो लो बजेट ट्रॅव्हलिंग करतो हां त्याच्यामध्ये मजा आहे सेविंग इम्पॉर्टंट चालण्यामध्ये मजा आहे आता हे 1 ते 2 किलोमीटर आम्ही चालतोय क्रेझी मजा आहे त्यात आता ते गाडीने गेले काय मजा आहे नथिंग हे असं ॲडव्हेंचर आमचे हे ॲडव्हेंचर चाललं असं चालत जाणं असं झाडांच्या मधून असं घाटासारखा रोड आहे आउट नो शॉर्टकट्स ओनली लॉंग कट्स असं चाललंय असं हापणार आम्ही थोडंसं कारण की गड बघा चढायला हे नाही जे आहे ते हेच आहे हा रस्ताच आहे गडाला असं चढायला आहे नाही असा विषय आहे बाकी काय नाही नजर तिथे मित्रांनो आंबे बघा झाडावर हे कुठले आंबे आहेत भाई अख्खं झाड भरलंय हाताला येतं ना माझ्या उडी मारली की रॉंग हवा पिकलाय तो पिकलाय बघ व्हेरी रॉंग आहे नजर ठेवणं असं अरे ब्लॅक मॅपर गोपाळगडकडे कळस बिळस किंग मंदिर इथं ते ओ माय गॉड या घरांना पाणी नाही टच करू शकत मित्रांनो किती झालं तरी व्हेरी कॅज्युअल आंबे लागलेत खरंच म्हणून म्हणजे जेवढं मला कळालं ना की इकडे एरिया किंवा गडामध्ये सुद्धा की गडाच्या आत आहेत ना आंब्याची झाडं खूप आहेत जसं तुम्ही इथं बघताय बघा काय आंबे लागले बघा केवढीचं झाड आहे व्हेरी कॅज्युअल हे तुला काय ते कलम इथं जास्त हे आहेत आंबा ते बघा तिकडं नदी दिसते इकडं पॉवर प्लांट आहेत
क्रेझी. तिकडे नदीच्या लाटा तरी कॅज्युअल रे. जन्नत. किंग व्ह्यू आहे. बघ तो अंजनवेल बीच असणार आहे. हा अंजनवेल बीच असणार आहे. आणि हा समुद्र अख्खा समुद्र किट्टा आणि तिकडे पॉवर प्लांट आहेत ते अलगच इथं आलं काय माहिती. क्रेझी. तर वानर लोक मस्ती करतात आणि तो व्ह्यू बघा ब्रो. त्या लाटा ते पाणी क्रेझी रे. फक्त ह्याच बघ तुम्ही बोलत होतो ना की इथं ही सँड आहे ना जरा ही आहे डार्क आहे आणि घॉगर साईडला ती ही आहे म्हणजे जी प्रॉपर असते ना सँड तशी. नेक्स्ट टाइम आम्ही आलो ना तो अलगच बीच फिरणं गरजेचं आहे. कोकणात इथं गाडी बिडीने आलो ना बीच मॅन्डेटरी आहे. मालवणला पण जाऊ. मालवणचे बीच किंग आहेत म्हणजे इकडचे पण किंग आहेत. सेमच झालं आता. हे पण साफ आहेत ते पण साफ आहेत. कुठे पण जाऊ. आता आलोय तर फिरायचं. मालवण एक टुरिस्ट प्लेस झाले डायरेक्ट एकदम. आता हे बघ हा बीच तर बघतोय आपण. गॉगर बीच आता बघितला नाही नीट प्रॉपर डोळ्याने तर तिकडे जाऊ. आता दिसतोय शेवटी तेच आहे. व्ह्यू आपण इथून आता ह्याचा क्रेझीवाला घेतोय ना वरतून. हे ड्रोन व्ह्यू गॉगर एक्सपिरियन्स करू जाऊन. नुसतं आंघोळ बिंघोळ पण करणार आहे मी पण करेल. ज्याप्रमाणे घाम येतोय घाम आणि ज्याप्रमाणे शर्ट घालून आलोय व्हेरी रॉंग. आणि ज्याप्रमाणे आंबे लागले ते बघा जिथे पण आड जोडे बघा. कटकट रे. मी तर मला वाटेल लाईफ मध्ये फर्स्ट टाइमच बघतो एवढे आंबे. नाही बघत. आय थिंक गड आला. माझ्या क्रेझी गड इज हिअर ब्रो. होती ट्रॅकिंग 100% गड आला. पण नाही मी काय बोलतो की यार लोकांना भाई आंब्यांची कमीच नाही. म्हणजे आता ह्या कैऱ्या चला कैऱ्या ठीक आहेत. कैऱ्या सगळ्यांना फॅसिनेटिंग नसतात पण जेव्हा आंबे होत असतील प्रॉपर रेडी सर्व रे फॅसिनेटेड होतात. काय रे म्हणजे हे ना म्हणजे सडून पडत असतील तरी हे लोक खात नसतील अशी कंडिशन आहे रे. व्हेरी रॉंग. आम्ही पोचलोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला वाटलं जरा ट्रॅकिंग काहीतरी असेल चढण्यासारखं काय. मी बोललो ना हाच ट्रॅकिंग आहे. मला हे माहिती नव्हतं. मी एवढं रिसर्च नव्हती गेली पण हिने गेलेली. आणि आम्ही पोचलोय आणि हे किल्ल्याचे काय बोलतात गोपाळगड. गोपाळगड आधी अंजनवेल किल्ला पण होतो नाव पण. हा गोपाळगड. व्हेरी रॉंग. ह्याची लायकी नाही बोललो ना ह्याची लायकी नाही. त्याने प्रूफ करून दाखवलं पण किंग आहे. आणि आता आतमध्ये जाऊ जरा दाखवतो तुम्हाला गड. हा त्या बोर्डवरती दाखवतो तुम्हाला. सगळं फिरू. क्रेझी घेत एकदम व्ह्यू आहे. ढग पण आज चांगले. पुन्हा किल्ला फिरणं आपला एम. सनसेट बघणं पण एक एमच आहे. कारण सनसेट मध्ये मजा आहे. पहिला किल्ला नाही मधनं नको. हा चल मधनं. हा ना ह्याच्यात हार्ड वाटतं मला. ते भावांनो पाठीमागे आता जरा